राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर पैलपाडा गावाजवळ कारच्या धडकेत काळविटाचा मृत्यू झाला. धडकेत मृत्यू झालेले काळवीट काही लोकांनी पळवून त्याची मांस विक्री केली. या प्रकरणी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाडसत्र राबवित अवैधरित्या काळवीट प्राण्याची मांस विक्री करताना 2 आरोपींना अटक केली आहे. राष्ट्रीय महामार्गावर पैलपाडा ते वणी गावाच्या दरम्यान नागपूरकडून शेगावकडे जाणाऱ्या कार क्रमांक MH30 AK 4677 ने एका काळविटाला जोरदार धडक दिली. त्यात त्या काळविटाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अकोला वन विभागाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत सदरचे वाहन महामार्गावरील एका पेट्रोल पंपवरून ताब्यात घेतले. या प्रकरणी अधिक खोलवर तपास केला असता वाहनाच्या अपघातात मृत पावलेल्या काळविटाला काही शेतकऱ्याने उचलून घेऊन जात त्याच्या मांसाची विक्री करण्यास सुरू केली आणि अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. माहितीच्या आधारे बोरगाव येथील सोनाळा फाट्याजवळ सदरचे मांस विक्री करणारे शिकारी काळविटाच्या मांसाची विक्री करताना रंगेहात आढळून आले. या प्रसंगी आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी काळवीट प्राण्याच्या मांसाची हिस्से वाटणी करत विक्री करत असल्याची कबुली दिली. अकोला प्रादेशिक वन विभागाच्या टीमने नंदू बाबूलाल विल्हेकर वय 29, श्रीकांत अरुण विल्हेकर वय 24, दोन्ही राहणार बोरगाव मंजू यांच्या जवळून मांस कापण्यासाठी वापरण्यात येणारे 2 लाकडी बुंधे, काळविटाचे मांस, 2 सुरे, 2 मोबाईल इत्यादी साहित्य जप्त केले. या गुन्ह्यामध्ये सहभाग दर्शवणाऱ्या किशोर रामभाऊ विल्हेकर तसेच विलास गावंडे हे दोघेही राहणार बोरगाव मंजू हे फरार असून त्यांचा तपास सुरू आहे. काळविटाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कार चालकावर वन विभाग कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. ही कारवाई वन विभागाचे उपवनसंरक्षक डॉक्टर कुमारस्वामी व सहाय्यक वनसंरक्षक नम्रता काले यांच्या मार्गदर्शनात वन परिक्षेत्र अधिकारी विश्वास थोरात, वनपाल गजानन गायकवाड यांच्यासह इतर वन कर्मचारी यांनी केली. अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस वन्य प्राण्यांच्या मांस विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अकोला तालुक्यातील बहुतांश भागात प्राण्यांची अवैधरित्या शिकार करून मांस विक्री सुरू आहे. या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उचित कारवाई करून वन्य प्राण्यांच्या मांसाची विक्री करणाऱ्यांवर आळा घालावा अशी मागणी आता होत आहे. संजय उमक, जन्मत लाईव्ह न्यूज, अकोला.